कुंभ राशी 1 ते 15 एप्रिल मोठा धमाका होणार। कुंभ राशी 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान तुम्ही सावध राहा, कारण तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका। कारण कुंभ राशींच्या लोकांना त्यांच्या आजूबाजूच्या संपूर्ण परिवारात मिठाई वाटावी लागेल, कारण ही आनंदाची आणि गोड बातमी घेऊन मी झाले आहे। तर 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान तुमच्या संपूर्ण परिसरात तुमची चर्चा असेल, कारण तुम्हाला तुमच्या शरीरावरती असा काही योग जुळून आलेला आहे की तुम्हाला त्या बाबतीत आज मी सांगणार आहे। तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या घरात कोणालाही, अगदी तुमच्या भावालाही सांगायचं नाही, कारण हे सत्य आहे, सामान्य सत्य नाही। जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात। अगदी शेवटची वेळ चालू आहे। जर तुम्ही अजूनही या चिन्हांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला देखील माहीत नाही की तुम्हाला पुन्हा कधी इतके मोठे संकेत मिळतील। म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे किंवा जे संकेत सांगणार आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे आणि तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल, तर तुमचे जीवन खूप मोठे होईल। हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे। याआधीही 70 वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता, परंतु त्यावेळेस सांगणारे कोणीच नव्हते। गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने प्रगती झाली, त्यामुळे तुम्ही आता कशाची काळजी करण्याची आवश्यकता नाही। तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहे आणि तुमच्यातून चिंतेत वाढ होती ती कमी होणार आहे। तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले होता। तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा जादूटोणा करून फसवले होते। तुम्ही कोणासमोर तरी रडला नाही, तुम्ही आतून मजबूत होता, कारण तुमच्यावर देव किंवा देवतांचे आशीर्वाद आहेत। देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत होते, त्यामुळे तुम्ही इच्छा असला तरी तुम्ही घाबरून गेला नाही किंवा शत्रू तुमचे नुकसान करू शकले नाहीत। त्यामुळे तुम्ही नेहमीच देवदेवतांचे नामस्मरण करत राहा। जर तुम्ही काही वर्षापासून खूप दुःखी आहात, जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा नेमका उलट होतं। आयुष्यात खूप त्रास झाला आहे, तुमच्या आयुष्यात अनेक दुःख आले आहेत, तर अशा अनेक घटना आल्या आहेत ज्या तुम्हाला समजू शकल्या नाहीत। असे अचानक कसे घडले, असे काही घडायला नको होतं। तर तुम्ही अजिबात रागावू नका। आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटणार आहेत। तुमच्या आयुष्यात दुःख आहे, तुम्ही खूप रडत आहात, हो, तुम्हाला कोणी साथ देत नाही। तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेलच। आता तुम्ही दुःख लपवण्याची गरज नाही, कारण तुमच्या ग्रहांमध्ये असा काही बदल झाला आहे की येत्या 48 तासात तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल। म्हणूनच मित्रांनो, आज तो कोणता योग आहे त्या योगाबद्दल सत्यता आम्ही सांगणार आहोत। तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले, पण पुन्हा पुन्हा तुम्ही हरला आहात। प्रत्येक वेळी तुमच्या नशिबाला तुम्ही दोष दिला असेल, तुमच्या पराभवाला तुम्हाला सामोरे जावे लागेल। याचं कारण तुमचे नशीब नाही की तुम्ही तुमच्या मेहनतीत कुठलीही कसर सोडली नाही। त्यावेळी नशिबाला दोष देणं थांबवा आणि तुम्ही तुमच्या व्यक्तींच्या जवळच्या नाती तोडून टाका। तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देत आहे, कारण तुमच्या आनंदावर व्यंजन घालणारा असा एक माणूस जो तुमच्या जवळ आहे, त्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातून दूर करा किंवा तुम्ही त्याच्यापासून दूर राहा। ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही तर तुमच्या आजूबाजूला आहे। त्यामुळे आज तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तर ती व्यक्ती कोण आहे, तर तुमच्या जवळचे लोक असतात जे तुमच्या जीवाचे शत्रू असतात आणि तुम्ही हे समजू शकत नाही। त्यामुळे तुम्ही खूप काही सहन केले, तर तुमचा जो शत्रू आहे त्याचे नाव तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते तुमच्या आयुष्यातील कटू सत्य आहे। तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, तर ती अशी व्यक्ती आहे जी रात्रंदिवस तुमच्यासोबत असते। कधी तुमच्या घरी येते, तुमच्या मनात शंका असेल की तो माझा भाऊ आहे किंवा माझ्या मामाचा मुलगा आहे, असा विचार बऱ्याच वेळा येत असेल, परंतु तुमचा शत्रू कोण आहे, तर मकर राशीची व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात तुमचा मोठा शत्रू आहे। धनु राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल। ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते, पण मित्रांनो, तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगलेच ठेवले आहे। तर मग आता भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात। त्यामुळे कुणीतरी सांगितले, जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडके देतो। त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या कर्माचे फळ मिळणार आहे। शनिदेव तुम्हाला ते देणार आहे। त्यामुळे गेले 5 वर्ष तुम्हाला जे यश मिळाले नाही ते भूतपूर्व भविष्य त्याची यश तुम्हाला मिळणार आहे, कारण तुम्ही कधीही कोणाची फसवणूक केली नाही किंवा तुम्ही कोणाचा तोटा अधिक केला नाही, तुम्ही कधी कोणाशी खोटे बोलला नाही। त्यामुळे तुमच्यावर शनिदेवता फार प्रसन्न झालेले आहेत आणि तुम्हाला जे त्रास देतील ते लोक तुमच्या पायाशी येतील आणि तुमच्या डोक्यावर हात मारून माफी मागतील आणि तीच वेळ तुमच्या
असेल त्यामुळे तुम्ही धनुराशीची व्यक्ती तुम्ही सर्वात मोठी शत्रू असेल. तुम्हाला वरील सांगितल्याप्रमाणे राशींच्या लोकांपासून तुम्ही सावध राहा, कारण अशा राशींची लोक तुमच्या प्रियजनांमध्ये सुद्धा असू शकतात. तुम्ही शोधा, कारण तीच तुम्हाला त्रास देत आहेत आणि ते तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही तुमच्या आनंदाची बातमी लपवून ठेवा. तर तुम्हाला अशी काही चिन्हे सांगणार आहे. तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुम्ही कधी विचारही केला नसेल की आता तुमच्या आयुष्यात इतके धनलाभ होणार आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील हा आनंद तुमच्या मनात ठेवा. तुम्ही जगाला सांगू नका, कारण जग तुमच्या वाईटावर टपलेले असते. त्यामुळे ही चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करू नका. तर ती चूक कोणती आहे ती खालीलप्रमाणे. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला कुठेतरी तुम्हाला गाय माता दिसली तर ती अनेकदा आपण पाहतो पण ती दिसत नाही, असे समजा की हे चिन्ह नाही, हे वरील व्यक्तीचे हावभाव आहेत. तसेच तुम्हाला 24 तासात हा एक संकेत आहे. गाय जर तुम्हाला आजूबाजूला दिसली तर त्याला किरकोळ समजू नका. हे चिन्ह म्हणजे भगवंताचा सरळ आशीर्वाद आहे, देवाची कृपा आहे की देवाला तुमच्या जीवनात आनंद बघायचा आहे आणि तुमच्या आयुष्य आनंदाने भरून काढायचे आहे. त्यांच्या आयुष्यात खूप पैसा येणार आहे. तुमच्या उर्वरित आयुष्यात कुठलीही अडचण येणार नाही. अशा प्रकारे एप्रिल महिना 1 एप्रिल ते 15 एप्रिलमध्ये दरम्यान तुमच्या आयुष्यात आर्थिक धनलाभ होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.